मला वाटलं ते इंडिकेटर दिले. In about 5 kilometers, turn right onto Range Road 115A. ते शुभम अटार इथं होते ते आपले किती लांब आहे. पूरा जंगल है देख. हे आहे टू जॅक नावाचं तलाव. टू जॅक लेक म्हणून आहे. इथे पूर्ण फ्रोझन झाले. फ्रोझन पण इकडे आहे. पाणी दिसते आपल्याला इकडे. आणि बघा इथं प्रत्येक ठिकाणी अशी वॉशरूमची सोय केलेली आहे. तुम्ही कुठल्याही एरियात जा, इथं कुठलेही लेक बघायला जा किंवा कुठल्याही स्थळाला भेट द्या तुम्ही. पर्यटन स्थळ असेल किंवा अशा छोटे छोटे जरी तलाव वगैरे असतील, नदी, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे वॉशरूम दिसतील. इथं प्रत्येकासाठी अशी ही सोय केलेली. ही खूप एक छान गोष्ट आहे इथं. आणि मुळात अजून एक गोष्ट म्हणजे की हे सगळे जे वॉशरूम वगैरे आहेत तिथले हे पूर्ण क्लीन असतात. अजिबात इथं घाण नसते. कायम ते स्वच्छच दिसतील तुम्हाला. हे बघा आपल्याला आता त्या तलावाकडे जायचं आहे. हा रोड असा आहे खाली. हळूहळू आपण खाली जातोय. आता हे टू जॅक लेक आता हे आता फ्रोझन आहे. पण जेव्हा परत इथं पण ज्यावेळेस उन्हाळा सुरू होईल त्यावेळेस खूप छान दिसणार आहे. बघा किती छान. इथं पण घसरतंय. परत तोच इश्यू आहे की स्नोमुळे इथं घसरते आणि म्हणून स्नो शूज कंपल्सरी आहेत. कारण असंही इकडं बर्फ असतोच त्यामुळे स्नो शूज इकडे कंपल्सरीच आहेत. पण स्नो शूज नसतील तर डायरेक्ट सटकून लास्टला खालीच घसरगुंडीसारखं डायरेक्ट खाली जाल. हे बघा आता आपण जवळजवळ आलोय तलावाच्या. पण मला वाटलं होतं की फक्त तिकडं पाणी, पण इथं समोर पण आपण इथं चालतोय तर इथं पण बर्फ पितळलेला आहे. बघा इथं जाणंसं थोडं रिस्की. इथं तुम्ही बघता इथून एवढं हे इथं वितळलेलं आहे. बर्फ वितळलेला आहे. आणि हे असे बेंच, हे जे असे बेंच आहेत हे इथं बसायला ठेवलेले आहेत. इथं हे झाड आहे, त्या झाडाच्या मुळं बघताय. हे बघा अशा झाडाच्या या मुळा बघा किती आत गेलेले आहेत, विस्तारलेले. दिसताना असं झाडाचा बुंदा छोटा दिसतो पण खाली खूप खूप मुळ्या गेलेल्या आहेत खोलपर्यंत. आणि इथे पाणी असल्यामुळे पाणी शोषलं जाते. हे बघा किती मुळे आहेत. आणि हे बघा हे इथं बेंच आहे बसण्यासाठी. असं
आणि हे असं पद्धतीनं टू जॅक आपण तलाव पाहिलं आणि आपण लगेच पुढं चाललोय कारण आम्हाला पुढचं दुसरं तलाव बघायचं आहे. आपण आता तिकडं जायचं आहे. उशीर होईल म्हणून आपण तिकडं चाललोय कारण ऑलरेडी 4 वाजून गेलेले आहेत. तर आपण तिकडे जाऊया. तर आता आपण इकडे गाडी आत्ता आपण पार्क केली. आता आपण इकडे तलाव बघायला चाललोय. मेनेवांका इथं आलो आहेत. बघा इथं हे दिलंय बघा. इथे त्याचं सगळं हे जो मॅप आहे इथं सगळा दिलाय. मॅप बघताय तुम्ही बघा इथे लिहिलंय. बघा हे असं दिसतंय. छान आहे बघायला. जरा असं पण इथं घसरू शकतंय. इथं पण हे सगळं असंच आहे. इथं जिथं बर्फ आहे तिथं घसरण्याचं निश्चित प्रमाण आहे कारण बर्फावरून 100% घसरतो. आता इथं हा मेल्ट झालाय. स्नो मेल्ट झालाय आणि हे स्लोप आहे पूर्ण. तुम्ही बघताय बघा हा स्लोप आहे. ह्याच्यामध्ये सावकाश जावं लागतं कारण भरपूर स्लोप आहे. डायरेक्ट खाली जायचं. हे बघा हे असं हळूहळू हळू आपण खाली चाललोय बघा. हे बघा योगी हात धरा पप्पांचा. डायरेक्ट खाली जाशील. हे बघा हे बघा असं दिसतंय हे लेक मेनेवांका. हे बघा आणि याच्या आतमध्ये इथं हे जे असं घरासारखं दिसतं ना हे बहुतेक मला वाटते बोटिंग वगैरे करण्यासाठी. हे बघा हे ज्यावेळेस हे आतमध्ये असं दिसतं ना हे बहुतेक बोटिंग वगैरे ज्यावेळेस सुरू होईल उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस बहुतेक तिकीट वगैरे काढण्यासाठी असणार आहे. असं कारण आत्ता इथं कोणी नसल्यामुळं काही कळत नाही आहे काय आहे काय नाही. आम्हीच इथं दिसतोय. मग अशी इथं माणसं होती पण ती थोडीशी वर गेली वाटतं. अचानक वेदर चेंज झाल्यामुळे आम्हाला आमचा प्लॅन बदलून आम्हाला रिटर्न जावे लागले. चला तर या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय. थँक्यू.